वरवर बघता हार्मोन इम्बॅलन्स म्हणून आपण पीसीओडी मध्ये हार्मोनची औषधं घेऊन पाळी ही बळजबरीने आणली जाते. हे नक्कीच चुकीचं आहे. हे समजत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर याला उपाय काय, अल्टरनेटिव्ह पर्याय काय? पीसीओडी हा विषय बघता खूप मोठा आहे, परंतु मी संक्षिप्तरित्या सांगण्याचा प्रयत्न करते. पीसीओडी मध्ये आयुर्वेदाच्या दृष्टीने आर्तव स्त्रोतसाची दृष्टी दिसून येते. कफवाताची दृष्टी होऊन अंडाशयामध्ये म्हणजेच ओव्हरीजमध्ये छोट्या छोट्या ग्रंथी तयार होतात. त्या रजप्रवर्तनास म्हणजे पाळी येण्यास अडथळा निर्माण करतात. तसेच रसरक्तधातूच्या दृष्टीमुळे वजन वाढणे, केस खूप गळणे, त्वचा रुक्ष होणे, छातीवर किंवा नको त्या ठिकाणी दाढी मिशांना अतिरिक्त केस येणे हे मुलींमध्ये दिसून येतं. पण कारणे बघूया. तर ताणतणाव, अभ्यासाचा किंवा जॉबच्या ठिकाणी असलेला कामाचा अतिरिक्त ताण, रात्रीचं जागरण, दिवसाचे झोप, मैद्याच्या प्रकाराचा अतिवापर, चीज पनीरचा अतिरेक, पॅकेट फूड्स, प्रिझर्वेटिव्ह युक्त सॉसेसचा अतिवापर, तसेच रजस्वला परिचर्या न पाळणे म्हणजेच पाळीच्या 4 दिवसामध्ये स्त्रीने स्वतःची घ्यायची जी काळजी असते ती घेतली जात नाही. याला उपाय काय? लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. लाईफस्टाईल नक्की सुधारली पाहिजे, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. तसेच आपल्या फूड हॅबिट्स ज्या आहेत त्याही बदलल्या पाहिजे. आपलं जे रेग्युलर भारतीय आहार पद्धतीचं जेवण आहे ते केलं गेलं. नियमित सूर्यनमस्कार देखील केले पाहिजे. बटरफ्लाय एक्सरसाइजेस असतात त्या देखील यामध्ये खूप उपयोगी ठरतात. आयुर्वेदामध्ये याची चिकित्सा करताना मुळापासून विचार केला जातो. लाईफस्टाईल सुधारण्याचे योग्य सल्ले दिले जातात. तसेच तुमच्या फॉल्टी फूड हॅबिट्स असेल, तुमचं कारण काय आहे ते शोधून तुम्हाला चिकित्सा दिली जाते. औषधी उपचार खूप चांगले आहेत. तसेच पंचकर्माचे उपचार देखील या आजाराचा समूळ नाश करण्यास मदत करतं. आजची हेल्थ टिप म्हणून सांगते, सीताफळाच्या बियांची पावडर रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा घेतल्यास तुम्हाला चांगले बदल दिसून येतील. स्कॅन्टी मेन्सेस म्हणजे पाळी कमी जात असेल तरी हा उपाय नक्की करून बघा. धन्यवाद.